रायगड लोकधारा न्यूज खारपाडा, स्वर्गीय जनार्दन गणपत म्हात्रे, सोशल फाउंडेशन व युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा खैरासवाडी येथे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न। स्वर्गीय जनार्दन गणपत म्हात्रे उर्फ आप्पा ग्रामविकास अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा खैरासवाडी येथे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकधारा न्यूज चॅनेलचे संपादक श्री विजय गायकर साहेब उपस्थित होते। स्वर्गीय जनार्दन गणपत म्हात्रे यांची सुकन्या कुमारी दक्षता जनार्दन म्हात्रे, IT इंजिनियर, धर्मपत्नी श्रीमती अरुणा जनार्दन म्हात्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले। समाजसेवक श्री अरुण गावण साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य आवरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कुमार प्रेषित जनार्दन म्हात्रे MSEB यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा तंटामुक्ती अध्यक्ष श्री हनुमान बाबू घरत साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। रायगड जिल्हा परिषद शाळा खैरासवाडी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब व गरजू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। वाटप करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य, या शैक्षणिक उपक्रमांतर्गत 25 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट, एकेरी वह्या, चौकोनी वह्या, चित्रकला वह्या, पेन, पेन्सिल, क्राफ्ट पेपर सेट, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, 15 सेमी पट्टी सेट, स्केच पेन, स्कूल बॅग आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। स्वर्गीय जनार्दन गणपत म्हात्रे यांच्या कुटुंबियांचे महत्त्वपूर्ण योगदान, सामाजिक बांधिलकी जपात शैक्षणिक कार्यासाठी दिले मोठे योगदान। आप्पा, तुम्हीच आम्हाला दिलात समाजसेवेचा वसा, प्राणपणाने पुढे चालवू तुमचा वारसा। या कार्यक्रमासाठी श्री प्रतीक जनार्दन म्हात्रे सिव्हिल इंजिनियर, सौ मृणाली प्रतीक म्हात्रे IT इंजिनियर, कुमार व्योम प्रतीक म्हात्रे नातू, श्री बंधन बाळकृष्ण म्हात्रे भाचा, श्री गणेश घरत सरपंच जोय यांचे मोठे सहकार्य लाभले। आदिवासी मुलांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला। या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास हातभार लागणार असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले। यावेळी बोलताना पत्रकार कैलासराजे घरत म्हणाले, शिक्षणाचा नवा प्रकाश आणि समाजसेवेचा ध्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ आणि सक्षम व्हावा, तसेच नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना आवश्यक पाठबळ मिळावे, या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी गुणवंत व्हावेत आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। स्वर्गीय जनार्दन गणपत म्हात्रे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला। यासाठी युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन सामाजिक संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाल्याने पालक व खैरासवाडी पंचक्रोशी ग्रामस्थांकडून सदर कार्याचे स्वागत करण्यात आले। तंटामुक्ती अध्यक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्याचा संदेश देणारे हे सेवाकार्य समाजासाठी आदर्शवत असल्याचे मत ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडाचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री हनुमान बाबू घरत यांनी व्यक्त केले। मुलांनी अभ्यास, खेळ याचे वेळापत्रक बनवून वेळेला महत्त्व द्या, वेळेचा चांगला सदुपयोग करून चांगले शिक्षण घेऊन आपला उत्कर्ष करावा। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही मदत निश्चितच मोलाची ठरणार असून यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री प्रशांत शिवराम गावण सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री भानुदास पोपट पवार सर यांनी केले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, गरजूंना मिळालेला आधार आणि समाजहितासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हाच खरा समाजसेवेचा पुरस्कार आहे। रायगड लोकधारा न्यूज चॅनेल साठी पत्रकार कैलासराजे घरत, खारपाडा, पेण। मी त्याच वेळेला स्वतः माझ्या तोंडातून विचार मांडला की आपणचं जे राहिलेलं कार्य आहे ते पुढे चालवण्यासाठी ते सोशल फाउंडेशन होणं गरजेचं आहे आणि खरंच आज त्याची प्रचिती येते। म्हणजे अक्षरशः बोलताना मला हातून म्हणजे भावुक मी झालोय की आपण अखंड जीवनभर ते स्वतः ग्रामविकास अधिकारी होते आपल्या पेण, पनवेल, रायगडवर, आणि शेवटचं आपण बघितलं तर चोळीच्या ग्रामपंचायतमध्ये ते ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केलं। तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे। आज अनेक लोक या समाजात आहेत पण जे फक्त स्वतःची झोली भरत असतात, पण आपली उभ्या आयुष्यात
मुलींची लग्न असू द्या, गोरगरिबांना म्हणजे ज्यांना कोणाला मदत असू द्या, अशा प्रत्येक माणसाला आणि त्यांच्या घरी जाणारा कुठलीही व्यक्ती म्हणजे विमुख परत आलेली नाही. म्हणजे त्यांच्या मुखात घास म्हणजे जे काय आपल्या घरी शिरलेलं असेल ते घातल्याशिवाय आणि ते सर्व कार्य आपणच्या मागे त्यांच्या मोठ्या प्रेषित असू द्या, काही असू द्या, दक्षता ताई आणि त्यांच्या त्या ठिकाणी सौभाग्यवती असू द्या, आमच्या ताई, ही लोक पुढे हा वारसा चालवत राहतील आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन हा पुढे नेऊ. म्हणजे आपणचं जे स्वप्न होतं की आपल्याला जे मिळालेलं आहे, जर आपल्याला एक भाकरी मिळाली तर त्याच्यातला अर्धा तुकडा आपण ह्या गोरगरिबांसाठी गेला पाहिजे. वंचित मुलींची कोणाची लग्न नसतील तर त्यांना त्यांची लग्नासाठी मदत केली, कोणाला आर्थिक